सो मंडळी सकाळचं धुकं बघा इथे केवढं. आज तर खरंच दव वगैरे पडत आहेत. सो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते आणि तुम्ही बघत आहात आमची कोकणातली सिरीज. आणि कोकणात आल्यावर आता हे तर झालं, विश्वकर्मा जयंती झाली, जो व्लॉग तुम्ही बघितला. तर तो दिवस झाल्यानंतर आम्ही लगेचच नेक्स्ट डे म्हणजे आज उठलोय. कोकणात आल्यावर देवदर्शनाला नाही गेलं तर कायच झालं असं म्हणतात ना, तर ते आम्ही देवदर्शनाला निघालोय. आणि आता सगळे तयारी करतात, चालू आहे तयारी, कारण रात्री आम्हाला 12:30 झालेले येईपर्यंत. हां, तर माझे मिस्टर गाडी काढतायत. हे जे चढण आहे ना, त्याच्याने मला थकवा लागला. सो आता आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी देवदर्शनाला. आणि उद्या आम्ही निघणार आहे. सो आजचाच दिवस होता आम्हाला देवदर्शनासाठी. तर तुम्ही चॅनल बघत राहा आणि लाईक कमेंट शेअर सगळं करत राहा, जे जे मी तुम्हाला सांगते ते. आणि मी कशी दिसते ते पण सांगा मला. आणि मी कशी दिसते? आणि बघा ऑलरेडी सीट बुक करतोय. आणि सीट बुक करतोय ना, नॉट फेअर. कारण सगळे खाली तयारी करतायत आणि एवढी घाई चालू आहे ना खाली, तर कोण बाहेरच पडत नव्हतं. शेवटी मी, माझे मिस्टर आणि अन्या, आम्ही शेवटी गाडीजवळ आलोय आणि आता त्यांची वाट बघू. फटाफट एकदम चालू आहे त्यांची तयारी. तर म्हटलं थोडं व्लॉग चालू करते. तुम्हाला सकाळ सकाळ मी फॉग दाखवला, तर ॲक्च्युली थंडी पडलेली अजूनही आहे. बघूया आता रात्री काय होतंय ते. आणि मजा येईल देवदर्शनाला. आणि रात्री एवढे धम्माल डान्स आणि आम्ही एवढी एन्जॉयमेंट केली ना, बाप रे, खूप बरं वाटलं. मी फर्स्ट टाइम विश्वकर्मा जयंतीला आलेली, गावी तर येऊन जाऊन असते, बट फर्स्ट टाइम विश्वकर्मा जयंती बघितली आणि खूप छान वाटलं. ते आरतीचा जो माहोल असतो ना, तो तर काहीतरी वेगळाच असतो. म्हणजे जे आपण म्हणजे जे अनुभवतो ते ॲक्च्युअलमध्ये दाखवू शकत नाही, बट खरंच खूप छान असतं. म्हणजे ते खूप रील्स पण आलेले त्याच्यावर, की कोकणातला जन्म हा ॲक्च्युली खूप प्राऊड फिलिंगवाला आहे. सो मस्त वाटतं. ही पिंक कलरची फुलं बघा, छान आहेत ना. चालता चालता दम लागतो. ठीक आहे, मग आता डायरेक्ट भेटूया आपल्या पुढच्या प्रवासात. आणि प्रवास आता चालू होईलच थोड्या वेळात आणि मी व्हिडिओ असेच चालू ठेवेन. सो आवडतायत ना, तर लगेच प्लीज आपले सबस्क्रायबर्स वाढवा आधी, की चॅनल थोडा ग्रो होईल आणि आम्ही अजून थोडं खूप छान छान दाखवू तुम्हाला. ठीक आहे. मुलींना तयारीला वेळ लागतो, बट मुलींना तयारीला म्हणजे तयारी करता करता त्यांचं काही ना काही राहूनच जातं. कधी तयारी कंप्लीट होतच नाही, काही ना काहीतरी राहतच. सो त्याच्यामुळे लेट होतं. बाकी काही नाही. म्हणजे प्रत्येक वेळी सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तयारी करताना. सो अजूनही मला असं वाटते नाही काहीतरी राहिलंय. सो त्याच्यामुळे लेट होतं. तर ठीक आहे, मी तेच म्हटलं, अन्या एवढा लास्ट आंघोळ करून लवकर आला. कालच आले ते विश्वकर्मा जयंतीसाठी. मी त्यांची वाट बघत होती आणि वाट बघता बघता अगदी टाइमात आले ते. ठीक आहे, मग प्रवासात भेटू. बाय बाय.
हा व्हिडिओ आंगणेवाडी जत्रेच्या 8 दिवस आधीच आहे आणि हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करते, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी आंगणेवाडी जत्रेची पूर्वतयारी दिसेल आणि जत्रा होती 2 तारखेला. सो होप्स तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल. तर मंडळी, तुम्हाला आता समजलं असेल आम्ही कुठे आलो आहोत. आम्ही आता आंगणेवाडीत आलो आहोत भराडी देवीच्या दर्शनाला. आणि आता पुढच्याच आठवड्यात या देवीची खूप मोठी जत्रा असते आणि तुम्ही बघितलं असाल तर मी स्टॉल्स पण ते म्हणजे बांधून ठेवलेले मी तुम्हाला दाखवत होती आणि खूप भारी वाटते. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदाच आली असेल मी आणि मला यायचंच होतं. आंगणेवाडीची जत्रा कधी भेटतच नाही मला, कारण तेव्हा नेमकं ऑड डे किंवा खूप गर्दी असते आणि गर्दीच्या ठिकाणी सहसा मी कमी जाते. पण मी आज आली आहे तर खूप मस्त वाटते. तर आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालंय आणि मस्तपैकी गाराणं वगैरे घातलं त्या काकांनी आणि खूप 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 छान वाटलं. जत्रेत इथे खूप गर्दी असते आणि यांनी आता मंडप वगैरे पण हे बघा मंडप बांधतात आहे आणि तिथे इवन लाईनसाठी ते पूल केलं आहे, म्हणजे पूर्ण लाईन फिरून फिरून येते. सो अशा प्रकारचं इकडचं वातावरण पूर्णपणे छान असतं, मस्त असतं, प्रसन्न वाटतं आणि इथे मला तर खूप भारी वाटलं इथे. म्हणजे ते जे वाईब येतं ना आपल्या दर्शनाचं ते खूपच छान आलं आणि मी खूप एकदम प्राऊड फील करते की मी आली बाबा इकडे, कारण मला किती वर्षांपासून यायचं होतं. सो इथे लाईटिंग पण केली आहे, लाईटिंगची पण कामं चालू आहेत आणि अजूनही कामं इन प्रोसेस आहेत, सगळी चालू आहेत हे बघा. आणि स्टॉल्स पण लागलेले आहेत, म्हणजे पूर्ण जेव्हा तिथे स्टार्टिंगलाच होतं ना भराडी देवी प्रसन्न, तर तिकडे स्टॉल्स वगैरे सगळे आतापासून बांधतायत. सो प्रत्येकाचे स्टॉल्स क्रिएट होतात आहे आणि जत्रा 2-3 तारखेला आहे. मला असं वाटतं मार्चच्या 2-3 तारखेला जत्रा असते 2 दिवस. पण ते 2 दिवस गावचे लोक तर असतातच, प्लस मुंबईचा एवढा पब्लिक असतो ना इकडे. म्हणजे भराडी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून सध्या फेमस आहे, सध्या नाही सॉरी, म्हणजे ती नवसाला पावणारी देवी आहे आणि खूप छान असं म्हणजे त्यांचं पूर्ण काय म्हणतात ते, म्हणजे मला शब्द आठवत नाहीये, पण ती देवी खरंच खूप फेमस आहे आणि त्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात. मुंबईचे लोक तर खूप जास्त येतात आणि इवन अगदी पार्किंगला सुद्धा जागा नसते इकडे, एवढी गर्दी असते इकडे मुंबईच्या लोकांची पण. सो आम्ही आत्ताच आलो आणि आम्हाला अगदी छान प्रकारे आरामात दर्शन भेटलेलं आहे आणि इथे फोटोशूट चाललाय माझ्या फॅमिलीचा आणि
छान आहे म्हणजे, आणि खूप भूक लागली आहे. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये आणि हार्डली आम्हाला, मला असं वाटतं 2 तास तर लागले असतील इथे येईपर्यंत आमच्या तिकडून. तर जाम भूक लागली. आता मस्तपैकी नाश्ता किंवा काहीतरी खाऊ. सो भेटूया, नाश्ता करूया आधी. आलो आहोत आणि कुणकेश्वर मंदिरात भर उन्हात आलो आहोत. बघूया, आधी तर दर्शनच घ्यायचंय आणि मग बीचला आपण नंतर जाऊया ऊन थोडंसं सावरल्यावर. पण हे बघा कुणकेश्वर मंदिर माझ्या मागे. सो आता जेवणाच्या आधीच आम्ही मंदिरात जाऊन येतोय. हे अन्नपूर्णा खानावळ आणि इथे ओटी पण आहे. अरे वा, आजकाल ओटीचा नवीन प्रकार आलाय. तो फॅन होता, खराब झाला. हो, हे बघा छान आहे ना ओटीचा नवीन प्रकार. वरतीच काढूया. बघा समुद्र, कुणकेश्वरचा समुद्र. आणि इथे असं हे बीच बघा कुणकेश्वरचा, काय भारी आहे. आणि पाय जाम भाजतायत उन्हाचे. सावलीत आल्यावर जरा बरं वाटतं. इथे गणपती मंदिर आहे. आणि हे बघा थांबलेत. देवाला आले, देवाला. आज तुम्ही दोघी पण ग्रीन ग्रीन झालायत. हे इकडे नारायण मंदिर आहे. समजलं नाही दिला. आणि हे बघा श्री क्षेत्र कुणकेश्वर. नंदी बघा केवढा आहे. चला पहिला आधी पाय धुवायला जाऊया. अन्या, तू पाय धुतलेस? ठीक आहे. गणपती बाप्पा बघा किती मस्त. छान आहे गणपती बाप्पा तिथे. पाणी प्यायचं आहे. हे पाणी नाही चालू आहे. भरायला जाऊया. माहिती नाही म्हणजे प्रत्येक मंदिरात आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नसतं. सो बघूया आता मला शूट करता येतंय की इथपर्यंतच आहे. झाले सर्व स्वच्छ झालात. हातपाय धुवून घेतलेत. हातपाय धुतलेत. आज मस्त वाटतात यार सगळे खरंच. आणि झालं आता उद्या आम्ही निघणार आहे कोकणातून. सो आता इथून डायरेक्ट मंदिरात. ठीक आहे, मग पाया पडून भेटू. मला नाही वाटत की वरती मला शूट करायला भेटेल. बघूया, मी तुम्हाला दाखवते. इकडचा बीच तर एक नंबर आहे.
जायचंय बघितलं ना, भेटलं ना, भेटलं असेल तर सगळं भेटतं. बरोबर. चला आपली उटी जिथे बसली आहे तर आपलं कुणकेश्वर दर्शन पण झालेलं आहे खूप छान पैकी. आणि आता चप्पल घालून जरा बीच फिरूया. पण आत्ता आम्ही बीचला फिरणार आहे थोडं ऊन ओसरल्यावर, कारण खूपच जास्त ऊन आहे. 2:30 तर वाजलेत, तर विचार करा केवढं ऊन असेल. तर आम्ही थोडंसं बसू, पेट पूजा करू आणि त्याच्यानंतर मग काहीतरी खाऊ. आज आम्ही भराडी देवीची जत्रा बोलते, भराडी देवीचं दर्शन घेतलं आणि कुणकेश्वर मंदिराचं. तर छान झालं, म्हणजे एक ट्रिप पण आणि आमचं देवदर्शन पण एकदम प्रॉपर झालं आहे. हो ना. आणि ते पण हे फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांमुळे शक्य झालंय की ते आम्हाला एवढं सगळं फिरवतात. सो खूप खूप धन्यवाद आमच्या अहोंना. मंडळ आभार. हे बघा खाली स्टॉल पण झालंय मस्तपैकी, कोणाला थंड व्हायचंय तर. आणि लाटा बघा काय छान. हा तसंही चालेल. बघा तिथे मस्तपैकी बेंचेस पण आता लावलेले आहेत. हे बघा. एक मिनिट हा. ओ कोणती शाळा बोललात? सांगली. सांगलीतून. अरे वा मस्त, एक नंबर. नंबर काय अख्ख्या चॅनलचं नावच देते. हे पूर्ण चॅनलवर येणार आहे. सांगलीतून आलेली आहेत हे शाळेतून आणि एवढ्या छान ठिकाणी येतात हे शाळेत, म्हणजे पिकनिक घेऊन. सो खूप छान सर, म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफ की एवढा छान. आता कुणकेश्वरला आम्ही आहोत आणि त्यांना बीच वगैरे आवडतं, तर एवढ्या सगळ्या पोरांना घेऊन ते इथे आलेले आहेत. तर खूपच छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. हाय सर्वांना, कसं वाटतंय इथे कुणकेश्वरला येऊन? कसं वाटतंय? खूप मस्त. बीच कसा वाटला? एक नंबर. सर सरांसाठी हॅट्स ऑफ. थँक्यू मॅडम. ठीक आहे ठीक आहे. ही आहे अन्नपूर्णा खानावळ. आता इथे आम्ही जेवू आणि घरी जाऊ. सो व्हिडिओ मी आता यानंतर एंड करेन. आधी थोडंसं पेट पूजा करूया.
गाडी थांबवली आहे. कुणकेश्वर वरून येताना जवळच 5-10 मिनिटावरच मीठ मुंबरी म्हणून बीच आहे. सो आम्ही म्हटलं तिथे थोडंसं पाय मोकळे करूया, थोडं पाण्यात पाय भिजवूया. तर मी तुम्हाला दाखवते. भारी व्ह्यू आहे, मस्त वाटतं एकदम. हे इथून आम्ही आतमध्ये शिरलो आणि आता या वाळूतून ही सगळी सुरूची झाडं आहेत. आणि ते बघा आमचा पब्लिक चाललाय बीच साइड. बीच तर सर्वांनाच आवडतो आणि एवढ्या लांब आलोच आहेत तर आम्ही म्हटलं बीचची सवारी करूया. वाव, निळं शार पाणी, असं वाटतंय फॉरेनला आलोय. इथूनच व्ह्यू बघा. मामा रिटर्न चाललाय बघा. माझ्या बहिणीचे फोटोशूट चाललेत. हे तुम्ही आतमध्ये नाही उतरत आहेत? झाली मुंबईची झालीस? काय झालं? पवन चक्क्या बघा. गोवाचं फीलिंग येते, फुल गोवा फीलिंग. गावी आल्यावर एक तरी बीच प्रिफर करतेच. जसं मी एका व्हिडिओमध्ये श्रीवर्धनचे पण बीचच दाखवत होती, कारण मला खूप आवडतं. आणि मेन म्हणजे मुंबईला एवढी गर्दी असते ना की प्रॉपर फिरायला आणि शूटला पण भेटत नाही. सो आता हे एवढं असं वाटतंय निळं शार पाणी आहे आणि मस्तपैकी फॉरेनवाली फिलिंग येते आणि खूप छान वाटतं, मस्त शांत वाटतं बीचवर. वाळू बघा काय मस्त आहे, फुल व्हाईट सँड आणि छानच वाटतंय. सो जसं मी प्रत्येक वेळी सांगत असते की अननोन बीचवर जरा थोडं सावधगिरीनेच पाण्यात जायचं असतं. आपल्याला माहिती नसतं किती खोल आहे ते. तर आम्ही पण हीच इन्स्ट्रक्शन्स दिलेत आमच्या पब्लिकला. आमचं देवदर्शन खूप छान झालं भराडी देवीच्या इथे, कुणकेश्वरच्या इथे. आणि शेवट आम्ही बीचवर एन्जॉय केलं आणि आता आपण घरी चाललोय. तर म्हटलं आता ठीक आहे व्लॉग संपवते, बस झाला, आमची एन्जॉयमेंट तर झाली आहे. तर बघू आता उद्या काय येणार आहे, कारण उद्या तर आम्ही निघणार आहे खरं तर बघूया आता काय काय होतंय ते. नाहीतर हा व्लॉग कोकणचा मी इथेच संपवते असं मी जाहीर करते. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद. टाटा बाय बाय.